नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवरती आज डिस्कशन करणार आहे, ते म्हणजे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर मेडिकल सायन्सेस साठी असणाऱ्या सर्व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि कॉमन डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागू शकतात या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आज आपण तुमच्यासाठी आणतो आहे। वास्तविक पाहता सर्वात महत्त्वाचा टॉपिक आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर ऍडमिशन फॉर कॉमन सर्व स्टुडंट्सच्या साठी लागणाऱ्या ऑल कॅन्डिडेट साठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्सची लिस्ट आज आपण पाहणार आहे। त्यामध्ये एक नंबरचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नीट यूजी 2025 कन्फर्मेशन पेज। जे एनटीए कडे आपण फॉर्म भरलेला होता त्याच्यामध्ये आपल्याला 2 किंवा 3 पेजेसचं ते कन्फर्मेशन पेज मिळालेलं होतं की जे सुरुवातीला आपण 1500-1600 किंवा फीस भरल्यानंतर जे आपल्याला कन्फर्मेशन पेज मिळालेलं होतं ते कन्फर्मेशन पेज एनटीए कडे फॉर्म भरलेलं आपल्याला असणं आवश्यक आहे। दुसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नीट यूजी ऍडमिट कार्ड, जे आता तुमच्याकडे सध्या उपलब्ध नाही आहे। 1 मे 2024 या दिवशी आपल्याला सर्वांना ऍडमिट कार्ड येणार आहे आणि ते ड्यूली फिल्ड असलं पाहिजे। ऍडमिट कार्ड मध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो, पोस्टकार्ड साईज फोटो, त्याच्यावरची साईन असेल किंवा ज्या गोष्टी आहेत त्या सर्व आपल्याला ऍडमिट कार्ड असलं पाहिजे। ज्यावेळेस ऍडमिशन आपल्याला घेणार आहे मेडिकल सायन्सेस साठी, ज्यावेळेस प्रत्येक राऊंड नुसार सिलेक्शन लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुमचं अलॉटमेंट लेटर आल्यानंतर आपल्याकडे कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्यामधला महत्त्वाचा टॉपिक मधलं दुसरं जे आहे ते ऍडमिट कार्ड। आपल्याला बऱ्याच वेळा विद्यार्थी ऍडमिट कार्ड जे असतं ते लक्ष देत नाहीत आणि ऍडमिट कार्ड आपल्याकडे जर नसेल तर मात्र ऍडमिशन होणार नाही आणि ठराविक वेळाच्या नंतर मात्र ऍडमिट कार्ड आपल्याला बऱ्याच वेळा परत डाउनलोड होता येत नाही। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात घ्या, ऍडमिट कार्ड आल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण एक्झामला जातो त्यावेळेस ऍडमिट कार्ड तिथे जावं लागतं आणि आपल्या स्वतःकडे सुद्धा 1-2-3 प्रती असल्या पाहिजेत। त्यानंतर बघा नीट यूजी 2025 ऑनलाईन स्कोर कार्ड प्रिंट, म्हणजे ऑनलाईन स्कोर कार्ड कधी रिझल्ट येणार आहे आपला 14 जून 2025 असं टेंटेटिव्ह डेट आपल्याला एनटीएने दिलेलं आहे, ते आपल्याला असणं आवश्यक आहे। चौथं डॉक्युमेंट जे महत्त्वाचं आहे त्यामध्ये एसएससी किंवा 10वीचं मार्क्स मेमो किंवा बोर्ड पासिंग सर्टिफिकेट, हे बघा 10वीचं मार्कशीट आपल्याला असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट पण असणं आवश्यक आहे। बऱ्याच वेळा काय होतं की सीबीएसई आणि आयसीएससी मध्ये ज्यांनी एज्युकेशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र आपल्याला हे दोन्हीचं एकच असतं, परंतु बोर्ड सर्टिफिकेट ओळखायचं कसं? एखाद्या मार्कशीटवरती सर्व मार्क असतात आणि त्याच्यावरती प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट लिहिलेलं असतं आणि त्याच्या खाली तुमची जन्मतारीख दिलेली असते, त्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट किंवा पासिंग सर्टिफिकेट, एसएससी पासिंग सर्टिफिकेट म्हणतो। फक्त मार्कशीट असतं त्याच्यावरती खाली जे काही जन्मतारीख नसते त्याला आपण मार्कशीट म्हणतो, म्हणजे त्याला गुणपत्रक असं म्हटलं जातं। त्या दोन्ही गोष्टी आपल्याला असल्या पाहिजे। त्याचबरोबर बघा नंतर 5वं डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट आपल्याला सांगण्यात आले की एसएससी म्हणजे 12वीचं बोर्डचं मार्कशीट आपल्या सोबत असणं आवश्यक आहे। हे सगळ्यांना असणारच आहे। सध्या ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांचं बोर्ड सर्टिफिकेट पुढे येईल आणि त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी मिळणार आहेत। त्यामुळे त्यासाठी बोर्ड सर्टिफिकेट आवश्यक आहे का? 12वीचं सध्या याला आवश्यक नाहीये, बोर्ड सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर मार्कशीट हे दोन्ही आवश्यकता आहे, परंतु एसएससी मध्ये 12वी साठी मात्र नुसतं पास झालेलं जे मार्कशीट आहे ते असणं आवश्यक आहे आणि आपल्या सर्वांकडे ते पुढे येणार आहे। त्यावेळेस रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये आपल्या सगळ्यांकडे ते असणार आहे। त्यानंतर 6व्या नंबरचे जे डॉक्युमेंट सर्वांसाठी लागणार आहे ते म्हणजे नॅशनॅलिटी कम डोमिसाइल सर्टिफिकेट। बघा आता बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये 2 टॉपिक आहेत। एक तर नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयत्व, तुम्ही भारत देशाचा नागरिक असला तरच ह्या सगळ्या गोष्टी करता येणार आहे। त्यामुळे राष्ट्रीयत्व सर्टिफिकेट हे आपल्याकडे 100% असलं पाहिजे। तुमच्या सेतू कार्यालयामधून तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळणार आहे आणि हे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काही तालुक्यामध्ये डोमिसाइल आणि नॅशनॅलिटी असं एकत्रित येतं किंवा सेपरेट पण येतं। नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे त्याला आपण राष्ट्रीयत्व किंवा भारताचे नागरिकत्व असण्याचं सर्टिफिकेट असं म्हणतो आणि डोमिसाइल सर्टिफिकेट जे आहे त्याला आपण अधिवास किंवा रहिवासी किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट असं म्हणतो। एकदा तुम्ही सर्टिफिकेट काढल्यानंतर या सर्टिफिकेटची नॅशनॅलिटी कम डोमिसाइल सर्टिफिकेट एक असेल किंवा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट वेगळं, डोमिसाइल सर्टिफिकेट वेगळं, हे दोन्ही वेगळं असेल तरी सुद्धा त्याची व्हॅलिडिटी तुम्हाला लाईफ टाइम असते। त्यामुळे एकदा कधीही काढून घ्या। जुनं माझ्याकडे आहे का? चालणार आहे। 5 वर्षापूर्वी काढलेलं आहे का? 100% चालणार आहे। नॅशनॅलिटी कम डोमिसाइल सर्टिफिकेट ज्या गोष्टी आहे ते 100% तुम्हाला चालणार आहेत। आता पुढचा टॉपिक बरं महत्त्वाचा आहे
ते म्हणजे 7व्या नंबरचं डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजे क्लास 12 लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा त्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट असं म्हणतो. म्हणजे 12वी सायन्स मध्ये परीक्षा दिल्यानंतर जे शाळा सोडल्याचा दाखला मिळतो त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळतो. ते ओरिजिनल स्वरूपामध्ये तुमच्याकडे असलं पाहिजे. कदाचित तुमची 2 वर्षापूर्वी 12वी झालेली असेल किंवा 3 वर्षापूर्वी झाली असेल तरी त्या डेटचं तुम्हाला आवश्यक आहे. मात्र तुम्ही बीएससी ला ऍडमिशन घेतलेलं असेल किंवा बीएमएस ला ऍडमिशन घेतलेलं असेल तर मात्र एकतर तुम्हाला 12वीचं मार्कशीट ओरिजिनल किंवा कॉलेजकडून दुसरी प्रत आपल्याला मागून घ्यावी लागेल, किंबहुना ज्या ठिकाणी बीएससी ला ऍडमिशन घेतलेलं आहे तिथलं सर्टिफिकेट आपल्याला कंपल्सरी लागणार आहे. 8व्या नंबरचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे स्टुडंटचं आधार कार्ड. ही सर्वांकडे असणार आहे, कलर फॉर्म मध्ये तुमच्याकडे असावं. त्यानंतर 9व्या नंबरचं डॉक्युमेंट आहे स्टुडंट्स 10 to 15 पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ्स. हे बघा, क्लिअर बॅकग्राऊंड असणारं, विद्यार्थ्याचे जवळपास 70% फेस दिसणारा अशा प्रकारचे पासपोर्ट साईज फोटो कमीत कमी 10 ते 15 म्हणतोय मी, त्यापेक्षा 30-35 सुद्धा असले तरी चालतील. त्यानंतर 10व्या नंबरचे डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. म्हणजे जे सर्टिफिकेट कोणत्याही रजिस्टर्ड प्रॅक्टिशनरचं महाराष्ट्र राज्यामधील त्याचबरोबर भारत देशामध्ये कुठेही एमबीबीएस डिग्री किंबहुना कोणतीही डिग्री कंप्लीट झालेल्या असणाऱ्या डॉक्टरांकडून मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट आपल्याला सीईटी सेलच्या जे काही इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं जे आहे ते आम्ही तुम्हाला पुढे प्रोव्हाइड करणार आहे. ते त्याच्यावरती लिहून आपल्याला मात्र डॉक्टरांचं साईन पाहिजे, शिक्का पाहिजे, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी हाताने लिहिलेलं असू दे किंवा सिक्क्यामध्ये असू दे किंवा लिहिलेलं असू द्या, हे त्यांचा ऍड्रेस पण त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. डॉक्टरांचं पूर्ण नाव असलं पाहिजे, त्यांची डिग्री असली पाहिजे, त्याचं रजिस्ट्रेशन नंबर असलं पाहिजे, त्याचबरोबर क्लिनिकचा पत्ता असला पाहिजे. तो लिखित स्वरूपात असू द्या किंबहुना जर समजा त्यांचं लेटर हेड असेल त्या लेटरवरती आपण दिलेला जो फॉर्मॅट आहे सीईटी सेलचा तो फॉर्मॅट त्याच्यावरती प्रिंट करून आपल्याला घ्यायचा आहे. ते आता सगळ्यांना घ्यायची काय आवश्यकता नाही, रिसेंटली असेल तरी चालू शकतं. शक्यतो 3 महिन्याचा आतलं सर्टिफिकेट असलं पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याचबरोबर 11व्या नंबरचे जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला गॅप अफिडेव्हिट असं म्हणतो. बऱ्याच वेळा गॅप सर्टिफिकेट आपण म्हणतो, पण सर्टिफिकेटचा काही संबंध नाही. बऱ्याच वेळा आपण अफिडेव्हिट करतो, म्हणजे प्रतिज्ञापत्र करतो. हे कुठं करायचं आहे? कोणत्याही नोटरी वकिलाकडे केलं तरी चालू शकतं, किंबहुना सेतू कार्यालयामध्ये जाऊन आपण आपले डेट जे आहे ज्या दिवशी तुम्ही 12वी ज्या विद्यार्थ्यांना गॅप घेतलेला आहे 2025 मध्ये 12वीची परीक्षा दिलेली नाही त्याच्यापूर्वी दिलेले आहे 24 मध्ये 23 मध्ये 22 मध्ये 21 मध्ये 2025च्या अगोदर 12वी सायन्सची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला गॅप अफिडेव्हिट असं लागतं. ते अफिडेव्हिटचा नमुना आमच्याकडे उपलब्ध आहे, मी तुम्हाला त्यावेळेस देणार आहे. तो अफिडेव्हिट घेऊन तुम्ही जर समजा सेतू कार्यालयामधून केलं तर तो सिक्का म्हणून आपल्याकडे असलं पाहिजे. ते गॅप ई अप्लिकेशन म्हणजे सगळ्यांसाठी लागणार नाही, फक्त ज्यांचा पिरियडमध्ये गॅप केलेला आहे त्यांच्यासाठी लागणार आहे. 12व्या नंबरचं डॉक्युमेंट आहे आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट फ्रॉम क्लास 12 पासिंग इन्स्टिट्यूट. 12वी सायन्स ज्या ठिकाणी तुम्ही पास झालेला त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणच्या मुख्याध्यापकाकडून किंवा प्रिन्सिपलकडून आपल्याला एक कॅरेक्टर सर्टिफिकेटचा एक नमुना आहे, तो नमुना आम्ही तुम्हाला देतो. ते तुम्ही प्रिंट त्यांच्यावरती लेटरवरती आपल्याला आणायचा आहे किंवा सिक्का मारून आणला तरी चालू शकतो. 13व्या नंबरचं डॉक्युमेंट स्टुडंट वोटर आयडी किंवा अनेक्झर सी. बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी वोटर आयडी साठी अप्लाय करू शकतात. जर समजा वोटर आयडी नसेल तरी काही काळजी करायची कारण नाही. सीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये अनेक्झर सी आपल्या बुकच्या म्हणजे आमचं जे बुक आहे ते इन्फॉर्मेशन जे काही करिअर मेकिंग गायडन्सचं बुकलेट ॲडमिशन गायडन्स फॉर मेडिकल ॲडमिशन प्रोसेस गायडन्सचं एक बुकलेट आहे. ह्या बुकलेटमध्ये हा नमुना आम्ही पाठीमागे दिलेला आहे. तर ह्या नमुन्यात सुद्धा याच्यामध्ये अनेक्झर सीचा आहे. अनेक्झर सी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे व्होटर कार्ड नाही आहे, मतदान ओळखपत्र नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक्झर सी वरती आपल्याला स्वतःची विद्यार्थ्याची सही लागणार आहे. बऱ्याच वेळा 14व्या नंबरचा डॉक्युमेंट आहे सीईटी सेल अप्लिकेशन फॉर्म महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याची ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होते त्यावेळेस एमबीबीएस बीडीएस साठीचा एक ग्रुप, बीएमएस बीएमएस बीएचएमएसचा दुसरा ग्रुप आणि त्यानंतर अलाइड कोर्सेसचा तिसरा ग्रुप सुरू होतो. त्याच्या राऊंडच्या अगोदर सर्वांसाठी एक कॉमन रजिस्ट्रेशन सुरू होतं आणि या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्याकडे सीईटी सेलचा अप्लिकेशन फॉर्म असतो. तो अप्लिकेशन फॉर्म सुद्धा आपल्याला ऍडमिशनसाठी उपयुक्त असतो, हा लक्षात घ्यायचा आहे. तो आता तुमच्याकडे कोणाकडेच नसणार आहे, त्यामुळे काही काळजी करायचं की काम नाही, ते पुढे तुमच्याकडे असणार आहे. परंतु आता तुम्ही जागृत राहा की ज्यावेळेस सीईटी सेलकडे फॉर्म भरणार आहे त्याचं सुद्धा तुम्हाला जे काही फॉर्म आहे तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ऍडमिशनसाठी सुद्धा.
कॉलेज अलॉटमेंट लेटर म्हणजे तुम्हाला जे काही सीईटी सेलच्या लिस्टमध्ये तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला एक लिंक देते, त्या लिंकवरती तुमचं सगळे डिटेल्स पाठवल्यानंतर तुम्हाला जे कॉलेज कोणतं लागलेलं आहे ह्या कॉलेजचा अलॉटमेंट लेटर आपल्याला मिळत असते. त्याची प्रिंट कलर किंवा ब्लॅक व्हाईट घेऊन आपल्याला ऍडमिशनसाठी सर्वांसाठी लागणार आहे. ते जर नसेल तर तुमचं ऍडमिशनच झालेलं नाही. मायग्रेशन सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल. मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजे काय? स्थलांतर प्रमाणपत्र. जर समजा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्र सोडून कोणत्याही राज्यामध्ये तुमचं ऍडमिशन झालेलं असेल, कदाचित तुमचं एमबीबीएसला झालं असेल, बीएमएसला झालं असेल किंवा कोणत्याही राज्यामध्ये ऍडमिशन झालेलं असेल तर तुम्हाला 100% मायग्रेशन सर्टिफिकेट लागत असतं. हे मायग्रेशन सर्टिफिकेट आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये पण मागवता येतं. आम्ही ती पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ती प्रोसेस सांगणार आहे. तर त्यानुसार तुम्ही काढू शकता किंवा तुमच्या शाळेकडे सध्या सगळ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट बरोबर मायग्रेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे. ते सुद्धा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जर दुसऱ्या राज्यामध्ये ऍडमिशन घेणार असाल तर आहे. त्यानंतर 17व्या नंबरचं एक डॉक्युमेंट आहे महत्वाचं, रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटी अफिडेव्हिट इफ अप्लिकेटर. हे सगळ्यांसाठी आहे का? इफ अप्लिकेबल म्हणजे तुमच्यासाठी लागू असेल तर त्याचा उपयोग आपल्याला आवश्यक आहे. आता रिलिजियस म्हणजे काय? धार्मिक अल्पसंख्याक. बघा, रिलिजियस मायनॉरिटी अफिडेव्हिट म्हणजे काय? धार्मिक अल्पसंख्याक असणाराचं अफिडेव्हिट. अफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र. हे आपल्याला आवश्यक आहे. मुस्लिम असेल, जैन असेल अशा लोकांसाठी त्यांच्या कम्युनिटीकडून एक सर्टिफिकेट मिळतं. ते एक त्याचबरोबर तुम्हाला सेतू कार्यालयामध्ये जाऊन एक फॉर्मेट देतो आम्ही तुम्हाला, म्हणजे जे काही रिलिजियस मायनॉरिटीचं ते फॉर्मेट तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्याचा उपयोग तुम्हाला फीसाठी होत नाही, रिझर्वेशनसाठी होत नाही, परंतु जे काही त्याच म्हणजे आता मुस्लिम मायनॉरिटीचं जर कॉलेज असेल तर त्या कॉलेजमध्ये फक्त मुस्लिम मायनॉरिटीचेच विद्यार्थी भरले जात असतात. त्यावेळेस तुम्हाला उपयोग येऊ शकतो. आणि ते कोणते कॉलेजेस आहेत, मुस्लिम मायनॉरिटीचे, जैन मायनॉरिटीचे कोणते कॉलेजेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत. आता इथे एक टॉपिक राहिला बघा, हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी. लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे काय? सिंधी समाजाचे लोक आहेत, हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी आपण त्यांना म्हणतो. हे हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं एक कॉलेज बीएमएसचं केजी मित्तल म्हणून महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहे. त्या बीएमएसच्या कॉलेजमध्ये आपल्याला ते सर्टिफिकेट लागते. त्याला आपण सिंधी समाज असं म्हणतो किंवा हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणतो. त्यांच्यासाठी सुद्धा त्या गोष्टी लागणार आहेत. आतापर्यंत जे आपण पाहिलेलं आहे ते संपूर्ण 17 प्रकारचे डॉक्युमेंट्स मधले गॅप अफिडेव्हिट काही जणांना लागणार नाही. हिंदी लिंग्विस्टिक आणि जे काही धार्मिक अल्पसंख्याकाचं पण काही जणांना लागणार नाही. मायग्रेशन सुद्धा सर्वांना लागणार नाही. पण त्या 17 मध्ये जवळपास 15-14 तरी डॉक्युमेंट्स आपल्या सर्वांना 100% लागणार आहेत. परंतु आता इथून पुढे मात्र ऍडिशनल डॉक्युमेंट्स फॉर एमकेबी कॅन्डिडेट्स. हे बघा, आता ऍडिशनल डॉक्युमेंट्स म्हणजे हे वरचे सर्व डॉक्युमेंट्स 17 प्रकारचे तर तुम्हाला लागणार आहे ते 100%. परंतु ऍडिशनल डॉक्युमेंट्स मध्ये MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्युटेड एरिया स्टुडंटसाठी, एमबीबीएस साठी गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 6 सीट, बीडीएस साठी 2 आणि बीएमएस साठी 8 असे एवढे सीट्स आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये रिझर्व्ह आहेत. आणि त्याचं मेरिट हे गव्हर्नमेंटच्या तुमच्या कॅटेगरीनुसार त्यापेक्षाही कमी म्हणजे जवळपास एक 50-60 मार्कानं मेरिट कमी असतं. परंतु हे जे MKB बॉर्डरवरती म्हणजे ज्या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड एरिया आहे या ठिकाणचे 865 गावांची यादी आहे. त्या यादीमध्ये जर तुमचं गाव असेल, हे फक्त महाराष्ट्र कर्नाटकाच्या बॉर्डरवरती आहे, त्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार आहे, डिस्प्युटेड बॉर्डर एरिया सर्टिफिकेट. हे आपल्याला सेतू कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. मदर टंग मराठी असलं पाहिजे, तुमची मराठी मातृभाषा असली पाहिजे तरच ह्यामध्ये तुम्हाला भाग घेता येऊ शकतो. म्हणजे मदर टंग जर समजा तुमची मराठी नसेल, तुम्हाला मराठी बोलता येत नसेल तर तुम्हाला या MKB साठी क्लेम करता येणार नाही. हे सर्टिफिकेट कुठं मिळेल? तुमच्या 11वी-12वी ज्या ठिकाणी सायन्स झालेलं आहे त्या ठिकाणी 12वीच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे मदर टंगचं मराठी सर्टिफिकेट, मराठी मातृभाषा असल्याचं मदर टंग सर्टिफिकेट तुम्हाला आणणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला हे, त्याशिवाय हे तुम्हाला क्लेम करता येणार नाही. एनी प्रूफ शोईंग SSC फ्रॉम डिस्प्युटेड बॉर्डर एरिया. 10वी किंवा 12वी ह्या दोन्हीपैकी एक किंवा दोन्हीही तुमचं त्या जे काही बॉर्डरवरती जे गाव आहेत 865 त्या गावामध्ये तुमचं 10वी किंवा 12वी झालेल्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. मग त्यासाठी कोणता? शाळा सोडल्याचा दाखला आहे तुमच्याकडे, त्यामुळे काही काळजी करण्याचं काम नाही. ऍडिशनल डॉक्युमेंट फॉर हिली एरिया सर्टिफिकेट. गव्हर्नमेंट MBBS मध्ये फक्त आपल्याला
जे काही गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्यामध्ये डोंगरी विभागासाठी ॲडिशनल तुम्हाला 3% रिझर्वेशन दिलेलं आहे. त्याच्यासाठी काय लागतं बघा, हिली एरिया सर्टिफिकेट ऑफ स्टुडंट्स, म्हणजे विद्यार्थ्याचं डोंगरी विभागामध्ये शिक्षण झालेलं आहे किंवा राहत आहे असल्याचं प्रमाणपत्र आपल्याला सेतू कार्यालयात मिळत असतं, ते आपल्याला असणं आवश्यक आहे. पॅरेंट्स डोमिसाइल सर्टिफिकेट फ्रॉम हिली एरिया, त्याचबरोबर त्याच्या पालकाचं सुद्धा अधिवास असला पाहिजे. डोमिसाइल सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे जर समजा विद्यार्थी तिथं शिकत असेल आणि आपण जर हिली एरियामध्ये जर त्याचा पालक राहत नसेल तर तुम्हाला ह्याच्यासाठी क्लेम करता येणार नाही. त्यामुळे तो हिली एरिया जे आहे ते हिली एरियाची लिस्ट कुठं मिळेल आपल्याला, प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आपलं गाव हिली एरियामध्ये आहे किंवा नाही आपल्याला ते लक्षात येतं. किंबहुना आम्हाला तुम्ही पाठवलं तर तुम्हाला ती मी लिस्ट प्रोव्हाइड करून देऊ शकतो. ह्याच्यामध्ये बघा विद्यार्थ्याचं सुद्धा हिली एरियाचं सर्टिफिकेट लागेल, त्याचबरोबर डोमिसाइल सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला पेरेंट्सचं म्हणजे वडिलांचं लागणार आहे की त्याच एरियातलं असलं पाहिजे तरच तुम्ही त्याच्यासाठी क्लेम करू शकता. एनी प्रूफ शोईंग कॅन्डिडेट्स 10th 12th फ्रॉम हिली एरिया विलेज और तालुका ॲट ऑफ द पॅरेंट डोमिसाइल, ज्या तालुक्यामध्ये पॅरेंट्स राहतात त्या तालुक्यातल्या एरियामध्ये असण्याचं कोणत्याही प्रकारचं प्रूफ, 10वी किंवा 12वी झालेल्याचं विद्यार्थ्याचं प्रूफ आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आता बघा PWD सर्टिफिकेटसाठी आता हे सर्व डॉक्युमेंट्स पहिले 17 सांगितले ते कंपल्सरी सर्वांना लागणारच आहेत. त्याचबरोबर MKB साठी ते ॲडिशनल डॉक्युमेंट लागणार आहेत. त्याचबरोबर दुसरे सांगितलेले हिली एरियासाठी ते ॲडिशनल लागणार आहेत. तुम्हाला जर समजा PWD पर्सन विथ डिसॅबिलिटी किंवा त्याला आपण फिजिकली हँडिकॅप्ड किंवा दिव्यांग किंवा अपंग असं म्हणतो अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र या ठिकाणी सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. ते आपल्याला 40% पासून ते 80% पर्यंत असणं आवश्यक आहे. हे सर्टिफिकेट 40% जास्त असणारं सर्टिफिकेट जे आहे हे सर्टिफिकेट आपल्याला जर समजा तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुमच्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणारं सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणचं सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेट लागेल. सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी फ्रॉम डेसिग्नेटेड सर्टिफिकेट इश्युइंग सेंटर्स. आता बघा ते सर्टिफिकेट असेल आपल्याकडे, ते सर्टिफिकेट घेऊन विद्यार्थी घेऊन तुम्हाला संपूर्ण भारत देशातल्या 16 सेंटरमध्ये ते आपल्याला CETCLच्या वेबसाईटवरती किंवा मी तुम्हाला पुढे सांगणार आहेत. महाराष्ट्रामध्ये एम्स नागपूर या ठिकाणी एक आहे, JJ हॉस्पिटल एक आहे, हिअरिंग सेंटर म्हणून एक आहे मुंबईमध्ये. अशा प्रकारचे एकूण 4 सेंटर्स आहेत. त्या सेंटर्समध्ये जाऊन किंबहुना भारत देशातल्या कोणत्याही 16 सेंटर्समध्ये जाऊन तुम्हाला PWDचं सर्टिफिकेट यू आर इलिजिबल टू बिकम ए डॉक्टर, म्हणजे तुम्ही फिजिकली अनफिट आहे परत म्हणजे महत्वाचं फिजिकल फिटनेस पण असणं आवश्यक आहे आणि PWD पण असणं आवश्यक आहे. पर्सन विथ डिसॅबिलिटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात घ्यायचा आहे की जर समजा तुम्ही PWD आहात पण डॉक्टर बनण्यास योग्य आहात का याच्यासाठीचं सर्टिफिकेट आपल्याला JJ हॉस्पिटलमध्ये मिळत असतं. आणि हे सर्टिफिकेट जर तुम्हाला मिळालं तर 100% तुमचं ऍडमिशन हे कितीही मार्क असले तरी होणार आहे. जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा MBBSला ऍडमिशन झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो ॲडिशनल डॉक्युमेंट जे लागणार आहे ते ऑर्फनसाठी. आता ऑर्फन म्हणजे काय, अनाथ, त्याला आपण अनाथ म्हणूया किंवा ज्याला आई वडील हयात नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी सर्टिफिकेट फ्रॉम वुमेन चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याणमधून आपल्याला एक पत्र मिळतं. तुमचे आई आणि वडील दोघे जर हयात नसतील, एक्सपायर झाले असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी ऑर्फन सर्टिफिकेट मिळतं आणि त्याचं सुद्धा मेरिट खूप कमी असतं. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा हयात नसेल अशा विद्यार्थ्यांनी ते काढायला हरकत नाही. बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहेत. त्याचबरोबर ॲडिशनल डॉक्युमेंट्स फॉर SC आणि ST कॅटेगरीसाठी 2 लागणार आहेत. ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. हे कास्ट सर्टिफिकेट कुठे मिळेल, तुमच्या तहसील कार्यालयामध्ये सेतूमधून अप्लाय करून तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यासाठी तुमचं शाळा सोडल्याचा दाखला, त्याचबरोबर 1968च्या अगोदरचा पूर्वीचा एखादा तुमच्या पालक किंवा पालकाचे वडील आजोबांचं वगैरे सर्टिफिकेट असं असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि कास्ट व्हॅलिडिटी मात्र जिल्हा अथॉरिटीकडे आपल्याला मिळत असते. हे दोन्ही सर्टिफिकेट मस्ट आहेत तरच तुम्हाला SC आणि ST साठी आपल्याला क्लेम करता येऊ शकणार आहे. आता पुढचा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे ॲडिशनल डॉक्युमेंट्स फॉर फिजे म्हणजे विमुक्त जाती, त्याला DT1 असं म्हणतो. त्यानंतर NT1 किंवा नॉमॅडिक ट्राईब्स 1, 2, 3 OBC, SBC आणि SEBC. SEBC याला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास मराठा आरक्षण म्हणतो. SBC ला स्पेशल बॅकवर्ड क्लास, OBC अदर बॅकवर्ड क्लास,
NT म्हणजे नॉमॅटिक ट्राइब्स BCD किंवा 1 2 3, DT म्हणजे डिनोटिफाईड ट्राइब्स, त्याला आपण व्हिजे किंवा विमुक्त जाती असं म्हणतो. या सर्वांसाठी हे कॉमन 3 डॉक्युमेंट लागतात. पहिलं कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट आपल्याला तालुका अथॉरिटीकडे मिळतं. सेतू कार्यालयात अप्लाय करावा लागतो. तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि एनी प्रूफ 1967च्या अगोदरचा एक प्रूफ म्हणजे आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंबहुना त्यामध्ये कास्ट आपली शोईंग असणारी कोणतेच जरी डॉक्युमेंट लागलं तर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट 2 ते 3 दिवसामध्ये मिळणार आहे. त्यानंतर हे कास्ट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे पाठीमागच्या 3 वर्षावरती आधारित पुढे 3 वर्ष व्हॅलिड असणारं एक सर्टिफिकेट मिळतं. त्याला आपण नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट म्हणतो. आता हे सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी असते का? हे बघा, कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नसते. एकदा काढलं की लाईफ टाइम ते चालू शकतं. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी असते का? एकदा व्हॅलिड झालं की तुम्हाला लाईफ टाइम मध्ये त्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी लाईफ टाइम असते. त्यामुळे त्याला काही काळजी करायचं काम नाही. मात्र नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे मस्ट आहे ह्या सर्वांसाठी, जे SC ST साठी आवश्यक नाही. या सर्व कॅटेगरीसाठी तुम्हाला क्लेम करायचं असेल तर उन्नत नॉन क्रिमी मध्ये नाही, उन्नत गटात समाविष्ट नसण्याचे प्रमाणपत्र असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रगत किंवा उन्नत गटामध्ये समाविष्ट नसल्याचं प्रमाणपत्र आपल्याला सेतू कार्यालयात अप्लाय करून आपल्या तालुका अथॉरिटीमध्ये आपल्याला हे सर्टिफिकेट मिळणार आहे. ते कसं मिळतं? पाठीमागच्या 3 वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित एक 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मिळतो आणि यानंतर तुम्हाला नॉन क्रिमी लेअर दिलं जातं. बऱ्याच वेळा 2024 मध्ये एक GR पब्लिश झालेला आहे की त्याच्या आधारे जरी उत्पन्न तुमचं 8 लाखाच्या वरती असेल तरी तुम्हाला नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यात महत्वाचा एक आणखी महत्वाचा टॉपिक असा आहे की जरी समजा तुम्हाला नॉन क्रिमी लेअर मिळालेला असेल, गेल्या वर्षी काढलेला असेल, त्याची व्हॅलिडिटी 31/3 म्हणजे नीट UG 2025 ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि आत्ताच्याच वर्षी आपल्याला परीक्षेत ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट. त्याच्या पुढे असेल तर चालतं. हे बघा, तुम्हाला यावर्षी जर सर्टिफिकेट आज काढलं तर तुम्हाला ते 28 पर्यंत व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट मिळणार आहे. हे बघा, गेल्या वर्षी जर काढलेलं असेल तर ते तुम्हाला 27 पर्यंत मिळेल. ते चालणार आहे का? चालणार आहे. तुम्ही 2023 मध्ये जरी सर्टिफिकेट काढलेलं असेल तरी सुद्धा त्याची व्हॅलिडिटी ही आपल्याला 31 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. ते सर्टिफिकेट तुम्हाला नंतर काढण्याची, आता नंतर फ्रेश काढण्याची आवश्यकता नाही, काय अडचण नाही. आता बघा, ऍडिशनल डॉक्युमेंट्स फॉर EWS. EWS मध्ये इकॉनॉमिकल वीकर सेक्शन. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 साली एक आरक्षण सेंट्रल लेवलवरती आणि महाराष्ट्र राज्य लेवलवरती 10% गव्हर्नमेंटमध्ये पॅरलल एक रिझर्वेशन केलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना पाठीमागच्या 1 वर्षाचं म्हणजे बघा आज तारीख किती आहे, 1 एप्रिल 2025च्या नंतर काढलेलं सर्टिफिकेट असलं पाहिजे. हे कसं मिळतं? EWS सर्टिफिकेट हे सेंट्रल आणि स्टेट असे 2 प्रकारचं सर्टिफिकेट असतं. Annexure I जे असतं ते सेंट्रलचं सर्टिफिकेट असतं. Annexure A हे स्टेटचं महाराष्ट्र राज्याचं EWS सर्टिफिकेट असतं. आता EWS सर्टिफिकेट जर पाहिजे असेल तर त्याचे नॉर्म्स वेगळे आहेत, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि सेंट्रलचं आणि EWS साठी वेगवेगळे नॉर्म्स आहेत, हे लक्षात घ्या. सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट मराठा किंवा SCBCच्या कॅटेगरीना काढता येऊ शकते, ते तुम्ही आता काढू शकता, ते तुम्हाला उपयोगी येऊ शकतं. 1 एप्रिल 2025च्या नंतर सर्वांनी हे सर्टिफिकेट, ज्यांचं सर्टिफिकेट कोणतीही कॅटेगरी नाहीये, मी पाठीमागची सांगितलेली SC ST VJ NT 1 2 3 आणि SBC OBC SCBC या कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येत नाहीत आणि ज्यांचं उत्पन्न लास्ट रिसेंट इयरचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी हे सर्टिफिकेट स्टेट लेवलचं काढून घ्यायला हरकत नाही. तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये 10% क्लेम करू शकता, परंतु प्रायव्हेटमध्ये त्याचा उपयोग होत नाही. बाय डिफॉल्ट तुम्ही त्या ठिकाणी ओपनमध्ये तुमचं सिलेक्शन होत असतं. त्यानंतर ॲडिशनल डॉक्युमेंट्स फॉर डिफेन्स. ॲडिशनल डॉक्युमेंट्स फॉर डिफेन्स हे बघा, याच्यामध्ये डिफेन्समध्ये 1 2 3 याच्यामध्ये दरम्यान 3 2 आणि 1 अशा प्रकारचे टक्केवारी आपल्याला गव्हर्नमेंट MBBS मध्ये लागत असतात. आता बघा, डिफेन्स 1 साठी एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट फॉर डिफेन्स 1 ओनली, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पालक आर्मीमध्ये होते आणि ते रिटायर झालेले आहेत
अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या बुकलेटमध्ये फॉर्मेट, आपल्या ह्या बुकलेटमध्ये फॉर्मेट आहे, ते फॉर्मेटच्या नमुन्यामध्ये तुम्ही तुमच्या जे काही त्यांचं ऑफिस असतं त्या ऑफिसमध्ये जाऊन डिफेन्स 1चा फॉर्मेटचा आपल्याला त्याच्यावरती सही आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन असल्याचं सर्टिफिकेट आपल्याला डिफेन्स 1 साठी लागणार आहे. जो माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी डिफेन्स 1 मध्ये येत आहे, बरोबर. ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट फॉर डिफेन्स 2. डिफेन्स 2 म्हणजे जे विद्यार्थीचे पालक सध्या गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आर्मीमध्ये किंबहुना डिफेन्समध्ये ज्या डिफेन्स कॅटेगरी येतात त्यामध्ये नोकरी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी पॅरलल रिझर्वेशन 2% आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळतं. आणि डिफेन्स 3 जे आहे, जे विद्यार्थी त्यांचं डोमिसाईल महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे परंतु ते ड्युटी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 1% रिझर्वेशन आहे, त्यांना सुद्धा हे सर्टिफिकेट लागणार आहे. बघा, जे माजी सैनिक आहेत त्यांना हे सर्टिफिकेट लागणार नाही. म्हणजे डिफेन्स 1चा क्लेम करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट डिफेन्स 1 साठी लागणार आहे. परंतु जर समजा एखादाचा पालक दुसऱ्या राज्यात दिल्लीमधून महाराष्ट्रात आलेला असेल, त्याला जर डिफेन्स 3च्या साठी क्लेम करायचा असेल तर तुम्हाला ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट जे तुमच्या ठिकाणी मिळणार आहे ते आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर जे चालू ड्युटी करतायत पालक अशासाठी सुद्धा डिफेन्स 2 साठी सर्टिफिकेट ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट लागणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सन. डिफेन्स पर्सन म्हणजे कोण? आपल्या पालकाचं. आणि डोमिसाईल सर्टिफिकेट विद्यार्थ्याचं लागतंच, परंतु पालकाचं सुद्धा डिफेन्स डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. आता डिफेन्स 3 साठी सुद्धा तुम्हाला मी एक सांगितलंय, ट्रान्सफर सर्टिफिकेट एक महत्वाचं आहे. डिफेन्स सर्टिफिकेट म्हणजे काय बघा, डिफेन्स 3 म्हणजे जे विद्यार्थ्यांचे पालक दुसऱ्या राज्यामधून आपल्या राज्यामध्ये डिफेन्समध्ये ड्युटी करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ते आवश्यक असतात. त्यामुळे तशा विद्यार्थ्यांचं ते ट्रान्सफर झालेलं सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही कोणत्या दिल्लीमधून ट्रान्सफर महाराष्ट्रात झालेलं ते ट्रान्सफर सर्टिफिकेट सुद्धा डिफेन्स 3 साठी अप्लिकेबल आहे. आता बघा, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड सर्वांसाठी महत्वाचे डॉक्युमेंट्स आणखी एक सांगणार आहे तुम्हाला या निमित्तानं. ते म्हणजे हे बघा, फॅमिली इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025 किंवा फॉर्म नंबर 16. आता हे डॉक्युमेंट्स कशासाठी लागत आहेत तर तुम्ही स्कॉलरशिप ज्यावेळेस अप्लाय करणार आहे, हे बघा, ओपन कॅटेगरी ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र हे सर्टिफिकेट आपल्याला लागत नाहीत. परंतु हे डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी सगळ्यांसाठी. एक तर रेशन कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे, त्याचबरोबर स्टुडंटचं आणि पेरेंटचं आधार कार्ड असलं पाहिजे, आणि स्टुडंटचा आधार नंबर लिंक्ड बँक अकाउंट इन एनी बँक ऑफ फ्रीशिप किंवा स्कॉलरशिप. आपण त्याला स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप म्हणतो. म्हणजे एकंदरीत SC ST साठी 100% स्कॉलरशिप मिळते, OBC EWS आणि त्याचबरोबर SC BC साठी आपल्याला 50% स्कॉलरशिप मिळते. आणि त्यानंतर VJ NT 1 2 3 आणि जे काय SBC आहे या सर्वांसाठी आपल्याला 10% फीस भरावी लागते, 90% स्कॉलरशिप मिळत असते. याच्यासाठी मात्र फॅमिली टोटल आई वडील आणि संपूर्ण कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असल्याचं प्रमाणपत्र हे 1 एप्रिल 2025च्या नंतर काढलेलं असेल. म्हणजेच पाठीमागच्या 1 एप्रिल 2024 पासून ते 31 मार्च 2025 पर्यंत असणारं सर्टिफिकेट आपल्याला असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही त्याच्यासाठी क्लेम करू शकता. किंवा फॉर्म नंबर 16, जर समजा तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असेल तर त्याचा 16 नंबरचा फॉर्म मिळतो, तो आपल्याला असणं आवश्यक आहे. हे डॉक्युमेंट सगळ्यांसाठी मॅन्डेटरी आहेत. ह्याच्यामध्ये एकदा सांगतो, फॅमिली टोटलचं इन्कम सर्टिफिकेट सगळ्यांनी आपल्याला काढून घ्यायचं आहे. विद्यार्थ्याचं आधार कार्ड अटॅच असणारं बँक अकाउंट नंबर कोणतंही बँक असू द्या तुम्हाला असलं पाहिजे. कशासाठी? स्कॉलरशिपसाठी किंवा फ्रीशिपमध्ये स्कॉलरशिप असं म्हटलं जातं. स्टुडंट आणि पेरेंटचं आधार कार्ड आपल्याला असलं पाहिजे, त्याचबरोबर रेशन कार्ड पण तुमच्याकडे असलं पाहिजे. पेरेंटमध्ये मदर आणि फादरचं दोघांचं पण पॅन कार्ड आणि आधार कार्ड आपल्याकडे असणं आवश्यक आहे. हे बघा, सर्वात महत्वाचं इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला या निमित्तानं मी सांगणार आहे. फॉर ऍडमिशन टू एम्स जिपमर AFMC 15% AIQ ESIC सेंट्रल सर्व्हिसेस अँड डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज सर्टिफिकेट सेंट्रल फॉर्मेट फॉर रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी इज रिक्वायर्ड. म्हणजे जर समजा तुम्हाला सेंट्रलमध्ये MCCच्या ऑल इंडिया कोट्याच्या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जर तुमच्या कॅटेगरीमधून आपल्याला अप्लाय करायचं असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या कॅटेगरी आणि सेंट्रलमध्ये असणाऱ्या कॅटेगरी डिफरंट आहेत. उदाहरणार्थ OBC SBC आणि VJ NT 1 2 3
या सर्व कॅटेगरी महाराष्ट्रामध्ये जे आहेत त्याच्यासाठी सेंट्रलमध्ये आपल्याला ओबीसी एकमेव सर्टिफिकेट लागत असतं। ह्या सर्वांसाठी हे डॉक्युमेंट्स ह्या एम्स असेल, जिपमर असेल, एएफएमसी 15% गव्हर्नमेंट ESICचे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये AMU याला अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी किंवा बनारस हिंदू युनिव्हर्सिटी यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हे खालील डॉक्युमेंट्स लागणार आहेत। त्यातलं एक नंबरचं आहे ते सेंट्रल फॉर्मेटमधलं OBC NCL सर्टिफिकेट इश्यूड और आफ्टर 1/4/2025 1 एप्रिल 2025च्या नंतर म्हणजे आता सध्या काढायला हरकत नाही। या सर्वांनी एक नॉन क्रिमी लेयर्स आणि 9 नंबरचा फॉर्म येतो, फॉर्म नंबर 9 म्हणून येतो। सेंट्रल फॉर्मेटमधलं ओबीसीचं सर्टिफिकेट तुम्हाला काढणं आवश्यक आहे। ते कशासाठी? सेंट्रलसाठी अप्लाय करण्यासाठी। हे लक्षात घ्या, हे आपल्या महाराष्ट्र सीईटी सेलच्या महाराष्ट्र राज्यातल्या MBBS पासून फिजिओथेरपीसाठी लागणार नाही। सेंट्रलमध्ये ह्या एम्स जिपमरमध्ये जर तुमचे खूप चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला हे सेंट्रलचं सर्टिफिकेट तुम्हाला 1 एप्रिल 2025च्या नंतर काढलेलं असलं पाहिजे। सेंट्रल EWS सर्टिफिकेट इश्यूड आफ्टर 1 एप्रिल 2025 म्हणजे EWS सर्टिफिकेट सुद्धा सेंट्रल फॉर्मॅटमधलं ज्यांचं EWS कॅटेगरी आहे अशा विद्यार्थ्यांना 1 एप्रिल 2025च्या नंतरचं काढायचं आहे। SC आणि ST सर्टिफिकेट्स इन सेंट्रल फॉर्मॅट म्हणजे बऱ्याच वेळा SC आणि ST कॅटेगरी स्टेटमध्ये आणि सेंट्रलमध्ये सेमच आहे, पण बऱ्याच वेळा व्हॅलिड गेलं जातं, पण तरी सुद्धा आपण कसल्याही प्रकारची पुढे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही सेंट्रल फॉर्मॅटमधलं SC STचं सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा की जेणेकरून तुम्हाला ते अप्लाय करता येऊ शकणार आहे, की ज्यामुळे सेंट्रलमधला क्लेम तुम्हाला करता येऊ शकतो। म्हणजे एम्समध्ये जरा SC STच्या विद्यार्थ्यांना जायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये जाऊ शकता। एकंदरीत सर्वांसाठी लागणारे ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट्सच्या संदर्भात आपण सर्व डिटेल लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। मित्रांनो, प्रत्येक स्टेपपर्यंत ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न गेल्या 5 ते 7 वर्षापासून जवळपास 4200 पेक्षा जास्त मेडिकल सायन्सेससाठी ॲडमिशन करणारी महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य किंवा आघाडीची संस्था म्हणजेच करिअर मेकिंग गायडन्स आहे। हे आपल्याला करिअर मेकिंग गायडन्सचं आपलं 5वं वर्ष आहे की ज्या वर्षी आपण जवळपास 5000 पेक्षा जास्त बुक्स आपल्याला डोर स्टेप पर्यंत आपण देत असतो। हे बघा, करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्याला एक मेडिकल ॲडमिशन प्रोसेस गाईडलाईन्सचं बुक आहे ज्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BOMS, BHMS, BBSc, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी किंबहुना त्याचबरोबर खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारची डिटेल्स माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये इंडेक्स वाईज सगळे कट ऑफ, MBBSचं संपूर्ण गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, डीम्ड, अदर स्टेटमधले कट ऑफ आणि कॉलेजेसची लिस्ट, त्याचबरोबर प्रत्येक कॅटेगरीचा प्रत्येक राऊंडचा कट ऑफ सुद्धा आम्ही दिलेला आहे। BDSचं पण तसंच केलंय, BMSचं सुद्धा तसंच आहे। हे बुकलेट समजा हे फ्रंट पेज आहे, 2 नंबर पेजवरती आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम 5000 रुपये भरून आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट होऊन वर्षभर तुम्हाला सर्व सर्व्हिस घेण्यासाठीचं इन्फॉर्मेशन आहे। त्यानंतर हे आमच्या संदर्भातली सर्व डिटेल्स माहिती दिले, आभारपत्र दिले आणि आमची टीम जे सध्या काम करते त्या संदर्भात दिलेले। ह्या बुकची प्राइस 450 रुपये आम्ही कोड केलेले आहे, परंतु ह्या 450 मध्ये 100 रुपये आम्ही डिस्काउंट ठेवले आणि 350 प्लस पोस्टेज किंवा कुरिअर चार्जेस आपण 50 रुपये ठेवले। टोटल 400 रुपये जर तुम्ही या कोणत्याही नंबरवरती पाठवलं तरी तुम्ही आपल्याला तुमचं बुकलेट 3 ते 4 दिवसामध्ये येणार आहे। एकंदरीत हाच नंबर आहे, सगळं आपला डिस्प्ले होत असतो, त्याच्यावरती नंबरवरती तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम आपण करू शकता। हे सर्व केल्यानंतर आपल्याला एक स्क्रीनशॉट आणि तुमचं जे ॲड्रेस आहे तो ॲड्रेस जर पाठवला तर 100% तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू। आजपर्यंत जवळपास 1000 पेक्षा जास्त बुक्स आपले तुमच्या डोरस्टेपपर्यंत पोहोचलेले आहेत। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट UG 2025ला 4 मे रोजी होऊन घातलेल्या सर्व पालकांना आणि सर्व कुटुंबांना आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमतर्फे आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपण तुमच्या आयुष्यभरात मोठी मोठी शिखरे पादाक्रांत करावी आणि पाठे बघून तुमच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती आपला हा चॅनल एक मैलाचा दगड बनावा ह्या प्रामाणिक हेतूने हे सर्व इन्फॉर्मेटिव्ह सेशन तुम्हाला बनवण्याचा जो प्रयत्न करतोय, हा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक स्टेप तुम्हाला तुमच्या डोर स्टेपपर्यंत येण्याचा प्रयत्न होईल। काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या टीमच्या माध्यमातून करू। हे तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न सबस्क्राईब केल्याशिवाय होणार नाही, त्यासाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या। एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया। जय